नमस्कार भावा बहिणींनो. मसाला करायला आज घातलाय बघा घाना आणि ऊन काय पड नाही, नुसतं हिरवळ आहे. म्हणजे थोडंसं ऊन तोंडच दाखवत नाही. सकाळपासून कडक ऊन होतं. लसूण फोडाय बसली, लसूण फोडला पाकडला उन्हाला ठेवलाय. जरासा अंग ताटल्यासारखं झालं म्हणून थोडं पडली, पण कपडे राहिलेत धुयाचे अजून. कपडे धुयाचे, ते कपडे पण वाळाय ऊनच लागतंय, मसाला पण कराय ऊनच लागतंय. आपल्याला भले तिथं चुलीपाशी ऊन लागलं तर चालेल, पण ऊन असलं म्हणजे जरा काम सुधारतं. मिरच्या शेसामणार नाही त्या, हे जरा भ्या वाटत नाही ना. असं हिरवाळा असलं का वाटतंय कुठनं तरी येते काही की रापाडी, कुठनं तरी येते काही पाऊस असं वाटतं. त्याच्यामुळं जरा भ्या भ्या वाटतं बरं का. पण आता केल्याशिवाय तर भाग नाही, ऑर्डरी आले त्याला मोठ्या. त्याच्यामुळं मसाला तर करावा लागणार आहे. आज करून उद्या अजून सलग 2 दिवस मसाला करावा लागतो या. आता आजचं मटेरियल संपतंय आज. आता बहुतेक आणतेल ह्यांनी, आज घरी जायचं त्यामुळं मटेरियल घेऊन येतेल अजून डबल, म्हणजे उद्याच्याला करायला होतंय ना. म्हणजे एकदाच आणतो आम्ही 2-3 मसाल्याचं मटेरियल, पण पहिलं 2दा मसाला केला आहे आणि त्याच्यामुळे एका मसाल्याचंच आता मटेरियल आहे उरलेलं. आणि आता अजून आणायचं. म्हणजे घरात असलं का नाही म्हणजे माणूस व्यवस्थित नीटनेटकं ही मोकळ्या वेळेत करून ठेवतंय. आणि असं अर्जंट ऑर्डरी हे आल्या का पडदेशी करा येतंय ना. त्याचं बी 2-3 दिवस घाणा चालतोय. आज एक दिवस निवडायचं, एक दिवस भाजायचं, एक दिवस पॅकिंग करायचं. मस्त त्याचं बी याप आहे मुलखाचं. तर असू द्या, जाऊया आता. कपडे धुवायचे या, भांडी घासायची ती, भांडी घासल ती, कपडे तर धुवून घ्यावी ती म्हणलं आपण. तोपर्यंत कपडे धुतली का म्हणजे कांदा चिराय घ्यायला मोकळं होतं या. आता हे टाईम म्हणजे आता 12-1 तर वाजलीच आताच. पुन्हा कांदा चिरायचा आणि मसालाच भाजाय, बाकी सगळं नीटनेटकं झालंय, सगळं झालंय. आणि कांदा भाजायला टाकला का मग दोघींनी दुईकडून लसूण सोलला का उरकत आहे. पण अजून झालं तोपर्यंत 5 वाजता सगळ्यांच्या जेवणाची गडबड उठते. एक जणीनं भाजत भाजत सोलावं लागतं, नाही मारता काय सूल लागल. एक जणानं भाजत भाजत सोलायचा आणि एक जणानं स्वयंपाकाला लागावं लागतंय. कारण जेवणाचं टाईमच आहे आमच्या आडना नीड. दिवस मावळायच्या आत सगळीजण घेऊन मोकळी होती. मस्त रानात होतं त्यावेळेस 9-9 वाजत होते. रानात नाही यूज तर करून तर अंधार पडायचा त्यांना पाक. पुन्हा यायचं, हातपाय धुवायचं, तेवढ्यात 8-9 वाजत होते जेवायला. पण घरी असल्यावर तसं आहे का, त्यांना तर पहिली सवय आहे म्हणल्यानंतर ना घरी असलं का जेवाय टायमिंग टू टायमिंगलाच लागणार की. आता या बाजरीचं एक टेन्शन पडलंय, पाखरं थवच्या थव येऊन बसायला लागले तर या पांढरी कणस व्हायला लागली. आता दाणं भरायला लागले तर पाक जर सापडाचप केली. कुणाची बाजरी नाही लय आणि 1-2गाची आहे त्यांनी कुठून नेट झाकून घेतली वाटतं. पातळ झिरझिरळ नेट असते का तसली पांढरी, तसली नेट झाकून घेतली म्हणा. आता आपली नेट झाकायची म्हणतं का थोडा पैसा जाईल का ह्याला, तुकडं काय बारका असतं का ह्याला नेट झाकून घ्यायची म्हणजे. चिमण्या बसल्यास त्या तिथं नाही आणायच्या म्हणती या, चिमण्या बसल्या का आणती या. का करायचं आता. वगैरे आजीची पण आहे इथं बाजरी, पण सगळ्यांनाच दमवणार, त्यांना बी दमवणार, आपल्याला पाकं दमवणार. आता मग तिकडे खाऊन 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 काय राहील ती राहील. ह्यांनी म्हणतात त्यांनी मांडली नेट म्हणून काय आपली बाजरी बंदिस्त करायची काय, त्याला काही कंपाऊंड करायचं आहे का असं करते तर या. राहू दे, काय खाईल ते खाईल. हाय ते हेच कामं होईनात त्या पाखराला कोणी हाणत बसावा. उगं खवळून सोडायची, एक दिवशी हाणायची आणि एक दिवशी नाही. ती हाणले पाखरं नाही हाणल्या बाजरी चांगली होती म्हणते ती. गेल्या वर्षी तशी बी आम्ही पाखरं हाणली नव्हती. अशी का बाबा पोराने जाऊन डाम 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 तेलाचं डबं मोकळं होती, वाजवलं होतं जरा, खाली पिपरनीच तुकड्यात होती बाजरी. तरी नाही म्हटलं तर आम्हाला 3-4 पोती बाजरी झाली बघा गेल्या वेळेस. पण 4-5 झालीच असतेली. 4-5 पोती बाजरी झालीच गेल्या वर्षी आम्हाला त्या तुकड्यात तिथं. मग होती आपली हाय अशी खात करत, कामं ही बघत करत. अजून नवरा सकाळी लाडीगुडी लावाय मायाजवळ का तर झाल्यात 2 दिवस काम होतंय. जेसीबीचं ट्रॅक्टरचं संपतंय. पुन्हा नांगरायला लावायचा आहे ट्रॅक्टर आणि दगडं येचून काढायची ते अजून डबल. वरची काय याचायची पुन्हा अजून याचायची ती. तर याचा तर लागणार आहे. लाडीगुडी लावली नाही लावली तरी शेवटी आपलंच आहे, बरोबर आहे का नाही. आपलंच आहे, आपल्याच लेकरां बाळांसाठी होतं या. काय मोहर होऊन त्यात काय 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 लावणार. ते तांबडं रान चांगलं आहे बरं का. ती तांबड तोंडी रानाला शेंगा तर भुईमुगाच्या लय भारी येते त्या म्हणते ती. नव्या रानावर पाईपलाईन ही झाली म्हणजे पहिल्याच वर्षी मी तर शेंगाच लावायला लावणार आहेत. भुईमुगच पेरायला होती. भुईमुग कधी उन्हाळ्यात पेरते ती वाटतं. नाही उन्हाळ्यात निघतो, चैत्या वैशाखात भुईमुग निघतो. पावसाळी बी करते ती पण मागास केलेला पावसात निघतो पुन्हा.
पण ती याल हे काळं पडतात. आपलं उन्हाळ्यातलाच भुईमुग चांगला आपला 5 महिन्याचा देशी करायचा. कटाळा मसाला गाणं घातला आणि हिरवाळ बघून पडली मी मगाशी. ते कटाळा झोपा वाटायला तवर दीर येऊन कालवा करते. मसाला करायचं म्हणताय बाया कुशाल झोपत्या त्या, धुणं भांडे राहिले बाया कुशाल झोपत्या त्या करून कालवा उठवलाय भोवताने. कशात झोप लागते का, पण अंगात आळू चढलाय ना, मस्त वडतंय मोहरं काम हाय हे हाय कराय तर लागणारच आहे. कस तरी दोघीन दुखून ही कुणी काय करावंच लागणार आहे. दोघी आहे त्यामुळे न्हायला वेळ लागत. त्याच्यामुळं जरा वाटतंय खाल्लं जरा सुरसुरी चढते अंगात, जरा खाल्लं का पडा वाटतंय, काम करू वाटत नाही. खरं सांगा माझ्यासारखं कुणाला होतं तसं. खाल्लं जेवण केलं ना, लय करू थोडं करू, पण जेवण केलं का आळस चढतो अंगात आणि झोपा वाटतं, थोडं तरी अंग टाका वाटतं खाली. मी तर मग अशी लसूण तिथे सोलत त्या जागेवर तिथं झोपली आणि आता पाकडून येऊन त्याला आता हित केलं या उन्हाला आता ठेवली आहे पारात. लसूण चोलायचा काय देशी लसूण हाय, निघतंय लगेच चोळला का. जरा ऊन लागाय पाहिजे त्याला, पण ऊन नाही ना. ऊन लागलं म्हणजे हातावर घसा चोळलं का नाही, पाकाडलं का निघतंय. अजून चुलीला लाकडं मोठी ह्या बांधाला ठेवली ती का त्या बांधाला ठेवली ती बघून आणायला लागते ती. मसाला बांधायचा म्हणजे लाकडं पण आयती आणून देत नाही ती, सरपानं आणायचं, चुलीवर स्वयंपाक करायचा. हा आता 2-4 दिवस झालं ती करते स्वयंपाक बरं का, पण चुलीवर करायचा स्वयंपाक. चुली नाही करणं कालवा करते ती. गॅसवर गॅस उडतो या मस्त. खरं आहे सगळ्या एवढ्या माणसाला काही गॅस थोडा लागतोय का. ती इंडियनची टाकी संपून आता किती झालंय ती आणन आता भरून. आता ही बी आली टाकी भारतची बी संपत. काय करायचं मग आता, का तर बाया करते त्या गॅसवर म्हणून. तर बायासनी दुसरी बी कामं असते, ती केलं घाय गडबड येते म्हणजे काय होतंय. आज सकाळचा स्वयंपाक लय असतो बाहेर करायचा, रात्रीचं 1-2 करणार ते का घरात. आई ग लय कंटाळा आलाय मला, झोपा वाटायला लागलंय. वातावरण बी असं झालंय त्याच्यामुळं झोपा वाटायला लागलेलं. काय करायचं देवा पांडुरंगा, एवढा आळस जाऊ दे. चटा उठून कामाला लागू दे. नाही मारदे कपडे तिकडची समोरची बोरला ज्याने आंघोळ्या केल्या त्याची गोळा केली तिकडे टाकले ते या कपडे घ्यायचा केला. इथली घरामागची म्हणलं बाथरूम बसली जावं ते घेऊन कापडा निर्म्यात घातली म्हणजे धुयाला वाकून एकदा लय नाही वेळ लागत. लयत लय अर्धा तास लय झाला त्याला, अर्धा तास. पण ही वाकून हे दुखते मानपाट, घासून हात दुखतोय. पांढरी कापडं असते ती. आणि आमचा दीर्घ नाही पांढरी कापडं माणसं बाहेर जाता येता घालते ती काय. आमचं दीर काम करताना पांढरी कापडं घालणार, पॅन्ट पांढरी शर्ट पांढरा. आणि आता ती वैरणी आणताना करताना आता ती नेमकं का हिथं हात घाण होत्या, तर हिथं खांद्यावर घाण होतं शर्ट ती. आणि ती घासून काढावं लागते, घासल्याशिवाय पर्याय नाही त्याला. आणि हात दुखतोय घासून कापडं पांढरी नेमकी पांढरी. टी शर्ट ही आता रानात आहे ती कामं चालतो, टी शर्ट घाला होतं घरच्या कामाला इथल्या इथं ही असलं नाही या. कापड चांगलीच घालते ती, नवीच कापड पाहिजे ती घालाय. नवऱ्यानं बी आज नवा ड्रेस घालून ठेवलाय. आज रानात जायचं नाही म्हणल्यावर घरी बसून जाऊ द्या मरू द्या. हाय ती जवळ आपल्याला होतंय तवर करायचं. नाही होईना म्हातारं झालं थकल्यावर राहिलंच की. आता हाय ते आपलं परपंच हाय म्हणल्यावर केल्याशिवाय भाग नाही. आणि किती बी केलं तर केलं नाही म्हणते तिचं. अजून दोघं दुईकून म्हणते, एक सुद्धा म्हणत नाही की बाया काम करते ते. दोघं बी एक जण म्हणलं का बायास नाही कामाचं वळण नाही, ह्या नाही पसारते त्या म्हणलं का दुसऱ्यानं सार वाढाय चालूच, एक सुद्धा म्हणत नाही चांगलं. तर जाऊ द्या. धुती कापडं लागते कामाला, जरा पडायला लागलंय ऊन आता. जरा हवा इकडं उठती कामाला लागती. आणि मसाल्याचं बी बघायचं आहे आपलं. मसाला झाला पाहिजे निदान दिवस मावळस तर भाजून तरी झालं पाहिजे. पुन्हा तिथनं मोहर काढून आणणार का करायचं आहे. आणि लय उशीर झाला का मग मला म्हणते चलते तुला कळतंय रात जागवायची कशी असते या. त्याच्यामुळं लवकर जरा गडबडीनं करून 5ला नाका नसं ना 6ला जरी गेले ना, 7-7:30ला दिवस मावळतोय. 6ला जरी गेलं इथनं तरी 8 वाजेपर्यंत तरी माघारी येते ते करून मसाला. कारण मसाला भरपूर असतोय, बारीक कुटून मोहरं बसून घ्यावं लागते. ती मावशी चांगल्या देते त्या बारीक करून आपलं. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.